राज्य सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्यानंतर राज्यातील ओबीसी समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज पुण्यातील समताभूमी या ठिकाणी आज दिवसभर मूक आंदोलन केलं आहे। आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, नेमकं काय भूमिका असणार आहे इथून पुढे? आंदोलनच आपण करणार आहात की आपण न्यायालयातही जाणार आहात ह्या निर्णयाविरोधात? बघा, न्यायालयात लढाई लढलीच जाईल आणि रस्त्यावरची लढाई ही या महाराष्ट्रामध्ये उभी राहील। आज आम्ही या समताभूमीमध्ये येऊन हे धरणे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की ज्या फुले शाहू आंबेडकरांनी या महाराष्ट्राला समतेचं तत्त्व दिलं, सर्वांच्या हक्क अधिकाराची चळवळ या देशाला दिली, की त्याचं प्रत्यंतर या संविधानावरती पडलं। त्या संविधानामधली कलमं आणि त्या संविधानामधले हक्क अधिकार ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून या सगळ्या ओबीसी बांधवांना मिळालेले होते, ते या गव्हर्नमेंटच्या GRच्या माध्यमातून आज रोजी संपुष्टात आलेले आहेत। त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या समताभूमीमध्ये आमचे सगळे मित्रमंडळी, चळवळीत काम करणारे नेते मंडळी इथं आम्ही आज बसलेलो आहोत। राज्य सरकारने जो मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये काही स्पष्टता आहे का की हा आरक्षण ओबीसीच्या 27% आरक्षणामधून आहे की त्याच्या व्यतिरिक्त हा आरक्षण असणार आहे आणि हा आरक्षण कुठेतरी ओबीसी समाजाच्या ज्या आरक्षणाच्या हक्कावर गदा आणणार आहे का? नाही, आजचा जो GR आहे तो GR मुळात जे बोगस पद्धतीनं बोगस डॉक्युमेंटद्वारे जे सर्टिफिकेट काढली जात होती, ते सर्टिफिकेट काढण्याला आत्ता अजून जास्त बळ भेटणार आहे की डायरेक्ट शासनानंच तसा GR काढलेला आहे। तसं एक ॲफिडेविट एका कुणबी सर्टिफिकेट धारकाकडून एक सर्टिफिकेट तुम्ही घेतलं, एक ॲफिडेविट घेतलं, त्या ॲफिडेविटद्वारे त्याची शिफारस करता येणार आहे। त्यामुळं मुळात गावात, त्याच्या कुळामध्ये, त्याच्या गावामध्ये आणि त्याच्या नातेसंबंधामधल्या व्यक्तीला जर त्या सर्टिफिकेट धारकानं एक ॲफिडेविट दिलं तर त्या माणसाला ते सर्टिफिकेट देण्यासाठी मदत होणार आहे। आणि असं जर झालं तर मला वाटतं मराठा कम्युनिटीतला माणूस एकही बाहेर राहणार नाही, तर सर्व मराठा कम्युनिटी या अध्यादेशाद्वारे ओबीसीमध्ये इन्क्लूड झालेली असेल। आणि ज्या दिवशी महिन्यांनी 2 महिन्यांनी जेव्हा लाखो सर्टिफिकेट इश्यू केले जातील, त्यावेळी ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल असं म्हणण्याचं कारण असं की त्या मराठा कम्युनिटीच्या स्पर्धेमध्ये, तुलनेमध्ये हा ज्याच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, तो वर्ग, त्या जाती त्यांच्या स्पर्धेत टिकू शकणार नाहीत। मुळात ज्या हेतूनं हे रिझर्वेशन पॉलिसी आणली गेलेली आहे, तो हेतूच मुळात बेसिक स्ट्रक्चर आरक्षणाचं हे संपुष्टात आलेलं आहे, असं मी पूर्ण जबाबदारीनं मी तुमच्यासमोर व्यक्त होतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपल्यासोबत मंगेश ससाने देखील आहेत। कधीपर्यंत आपण ह्या निर्णयाला म्हणजे GRला कोर्टामध्ये आव्हान देणार आहे आणि त्याविषयी काही दिशा ठरली आहे? नाही, नक्कीच आम्ही जे ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, त्यांच्याशी बोलतोय। या संदर्भामध्ये आहे एक याचिका प्रलंबित आहे, त्या याचिकेमध्ये बदल करायचे का नवीन याचिका दाखल करायची या संदर्भामध्ये आम्ही चाचपणी करतोय। मुळामध्ये हा जो GR आहे ह्या GRला कुठल्याही कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा करून त्याची मंजुरी घेतलेली दिसत नाही आहे। याच्या पाठीमागं जो हैदराबाद काय गॅझेट आहे, ते हैदराबाद गॅझेट या GR काढताना कशा प्रकारचं हे कसलं हैदराबाद गॅझेट आहे हे पण अजून समोर आलेलं नाही आहे। त्याच्यामुळं हे सगळे फॅक्ट्स घेऊन आम्हाला कोर्टामध्ये जावं लागेल आणि मुळामध्ये या GRच्या माध्यमातून जे आउटकम आलेलं आहे, खऱ्या अर्थानं फक्त जात प्रमाणपत्र देण्याचा जो कायदा आहे SC ST OBCचा 2000चा, त्याच्यानंतर त्याच्यात 2012ला थोडेसे बदल झाले, सुधारणा झाली। या कायद्यामध्ये सुधारणा करणारा हा अध्यादेश आहे। या अध्यादेशामध्ये कुमारी माधुरी पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या खटल्यामध्ये जी गाईडलाईन्स कोर्टाने लावून दिल्या होत्या की कशा प्रकारे दाखल्यांचा गैरव्यवहार होतो, कशा प्रकारे आर्थिक आमिष दाखवून असे दाखले दिले जातात, या संदर्भातला तो खटला। आणि त्याच्यामध्ये माननीय कोर्टाने खूप डिटेल स्पेसिफिकली सांगितलं होतं की व्हिजिलन्स रिपोर्ट कसा असावा, कोणत्या तुम्हाला कसोट्या पार कराव्या लागतील, पण या सगळ्याला हरताळ फासणारं म्हणजे कोर्टाचा निर्णय म्हणजे तो सेटल्ड लॉ असतो। तुम्ही हे जे दाखलेत, कुणबी दाखले, आता बरेच ते आता पूजा खेडकर प्रकरण झालं, महाराष्ट्रासमोर असे अनेक प्रकरणं येतात, ते SC STचे दाखले असे बनावट कागदपत्र दाखवून आता समोर आलेली प्रकरणे। तुम्ही नियम कडक केले पाहिजे का त्यात शिथिलता आणली पाहिजे? म्हणजे करायला जायला सांगितले दिल्लीला आणि तुम्ही जाताय बांगलादेशला। डायल्यूट करायचं चालू आहे, दाखले देण्याची कार्यपद्धती डायल्यूट करायची चालू आहे।
प्रतिज्ञापत्रांच्या द्वारे तुम्हाला खुशकीचा मार्ग सरकारकडून अधिकृतरित्या काढून दिला जातोय. त्याच्यामुळं नक्कीच हे संविधानिक नाही आहे. हे जे कोर्टाचे काही खटले आहेत, कोर्टाचे काही केस लॉ आहेत, याच्यामध्ये असे अनेक केस लॉ आहेत की ज्याच्यामध्ये गाईडलाईन्स दिल्यात. इंदिरा साहनीच्या रिपोर्टमध्ये त्यावेळेस 92 साली कोर्टाने सांगितलेलं आहे की प्रस्थापित जाती त्यांचा जो इन्फ्लुएन्स दाखवून असे दाखल्याद्वारे ओबीसीमध्ये घुसायचा प्रयत्न करतील आणि कोर्टाची ही जबाबदारी आहे. कुणाची? कोर्टाचीच ही जबाबदारी आहे की अशा दाखल्यांना आळा घातला पाहिजे. जयश्री पाटीलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे फक्त कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाज हा सामाजिक मागास होऊ शकत नाही, ओबीसीमध्ये येऊ शकत नाही. एवढ्या स्पष्ट निर्देश कोर्टाचे असताना 3 राष्ट्रीय आयोगाने फेटाळलेला आणि सांगितलेलं असताना मराठा समाज हा फॉरवर्ड आहे म्हणून, राज्य मागासवर्ग आयोगाने 4 वेळा फेटाळलेला असताना, एवढं सगळं असताना त्याच्याकडं डोळे झाक हे विधीद्वारा स्थापित राज्य सरकार आणि राज्य सरकारचे मंत्री करतात. हा घटनात्मक भ्रष्टाचार, कॉन्स्टिट्यूशनल फ्रॉड फक्त एका झुंडीला शमवण्यासाठी आणि त्यांना मुंबईतनं परत पाठवण्यासाठी जे तुम्ही केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला आणि संविधानिक जे पदावर आहेत त्यांनी हरताळ फासलेला आहे. आणि याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात नक्कीच जाऊ, अभ्यास करून जाऊ, विचारांती जाऊ, जेणेकरून तिथं आम्हाला ह्या JRला ॲड इंटरिम आमचा इम्प्लिमेंटेशनला आमची ती मागणी असणार, याला स्टे द्या, याला स्ट्राईक डाऊन करा. तर पूर्ण अभ्यास करून त्याच्या सगळ्या अँगलचा, सगळ्या फॅक्ट्सचा आणि जे काय त्याला आधार आपल्याला देता येतील केस लॉचे वगैरे ते सगळं करून आम्ही व्यवस्थितरित्या कोर्टामध्ये जाऊ. की न्यायालयीन लढा देण्याची तयारी ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र आज आपण दिवसभर इथे हे केलं आहे, आंदोलन केलं आहे. रस्त्यावरची लढाई उद्यापासून सुरुवात होणार आहे का आणि ती कुठून होणार आहे याविषयी काही ओबीसी समाजाचे जे इतर पदाधिकारी असतील, म्हणजे छगन भुजबळ साहेब असतील किंवा तायडे साहेब असतील, यांच्याशी काही बातचीत झाली आहे का आणि काही भूमिका घेण्यात आली? नाही, याच्यामध्ये एक तर काय झालं की काल सरकारने अचानकपणे जे JR बेकायदा आणि ओबीसींचं एक प्रकारे डेथ वॉरंट साईन केलेलं ओबीसी आरक्षणाचा, त्याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्रामध्येच्या ओबीसी समाजामध्ये अत्यंत तीव्र संतापाची एक लाट या सरकारच्या विरोधात आलेली आहे. ओबीसीचं आरक्षण संपल्यात जमा आहे अशी आमची भावना आहे. आणि याच्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी काही जणांनी मोर्चे काढलेत, काही ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे, काही ठिकाणी धरणे आंदोलन केलं आहे. या JRचा निषेध व्हावा आणि सरकारला आमच्या भावना तत्काळ पोहोचावे म्हणून पुण्याच्या या समताभूमीमध्ये आम्ही सगळे आज धरणं आंदोलन दिलेलं आहे. या धरणं आंदोलनाच्या मार्फत आम्ही सरकारला इशारा देतोय की तुम्ही जे बेकायदा काम केलेलं आहे, ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो घात केलेला आहे, हा JR आपण तत्काळ मागं घ्या, हा JR रद्द करा आणि ओबीसीचं आरक्षण आपण संरक्षित करा. असं जर तुम्ही केलं नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई तर लढूच, पण कोर्टातही जाऊ आणि कोर्टामधनं हा JR आम्ही रद्द करून आणू. महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी मीटिंग होत आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी लोक मोर्चे काढतायत, आंदोलनं करतायत. सरकारने हा जो एकतर्फी एक अंगी कोणाचाही विचार न करता, विशेषतः ओबीसी समाजाचा विचार न करता ओबीसी समाजाचं एक प्रकारे डेथ वॉरंट त्यांनी जो साईन केलेला आहे, तर ते अजिबात ओबीसी समाजाला आवडलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर सरकार जे काय करते, उपसमिती असेल, हे काय असेल, याला काही अर्थ नाही आहे. सरकारने हा JR तात्काळ रद्द करावा. आम्ही उपसमितीच्या नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनाही फोन केला होता, त्यांनी फोन रिसीव्ह केलेला नाही आहे. पण आमचं त्यांनाही सांगणं आहे की हा JR रद्द करा. रस्त्यावरची लढाई आम्ही लढू, नाही तर आम्ही कोर्टात जाऊन हा JR रद्द करून आणू. असला कुठलाही अधिकार कुठल्याही समितीला, कुठल्याही उपसमितीला, कुठल्याही मंत्रिमंडळाला, सरकारला ओबीसीच्या आरक्षणामधनं, अहो गॅझेटर आणि याच्यामधनं काय जाती ठरतात का? गॅझेटर तुम्हाला कुठला अधिकार देतो कोणाची जात बदलायचा? JR आणि गॅझेटर जर लोकांची जात बदलत असतील तर मग काढा, प्रत्येक जातीचे पाहिजे ती जात द्या. मग हे जी एक प्रकारे आरक्षण चोरी जे एक प्रकारे या सरकारचं चाललेलं आहे, हे आम्ही होऊन देणार नाही. हा JR आम्ही या महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होऊन देणार नाही. पाहू शकतो की मराठा समाजाला जो आरक्षण देण्यात आलं आहे त्याच्या विरोधात आता ओबीसी समाज हा रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढा देखील देणार आहे. गोपाल मुडघरे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.